सोमनाथजी भुगे, धनंजय केका. श्री महारुद्र प्रसादिक नाट्य मंदिर पिंपरखेड बुद्रुक. श्री महारुद्र प्रसादिक नाट्य मंडळ पिंपरखेड बुद्रुक. महारुद्राच्या चरणी नतमस्तक होऊन दिवंगत कलावंतांना अभिवादन करून नवीन कलावंतांना शुभेच्छा देऊन आज आम्ही आपल्या समोर सहर्ष सादर करीत आहोत शेतकऱ्याच्या जीवनातील चालू घडामोडीवर आधारित आपल्याच परिसरातील जामसमर्थचे राजकुमार तांगणे लिखित आकडा यातील कलाकार तात्याच्या भूमिकेत श्याम सिरसाट, गेनूच्या भूमिकेत सतीश बांगर, हरीच्या भूमिकेत नरसिंग मिरगणे, रामाच्या भूमिकेत अंगद डोयफोडे, पंढरीच्या भूमिकेत राहुल घुगे, सावित्रीच्या भूमिकेत नवनाथ मस्के, सुनीताच्या भूमिकेत सुमित काळे, रंगभूषा संजय जोशी, श्रीपाद कंडारकर, अशोक भट्टाडे, धोंडीराम मुके, सचिन घुगे, अजय सानप, सुमित जोशी. वेशभूषा अंगद देवकते, उदय जोशी, हार्मोनियम नामदेवजी आरडे, सागर आरडे,
तबला वादक मदन महाराज रक्ताडे, सार्थक जोशी, प्रमोद महाराज गोंदीकर. विशेष सहकार्य धनंजय केकान, शुभम सानप, कार्तिक बांगर, नवनाथ केदार, सुदाम ढवळे, सतीश काटकर, बद्री सानप, पार्थ मोबाईल शॉपिंग, ओमकार डेकोरेशन, ज्ञानेश्वर मोरे, माऊली रक्ताडे, हनुमंत सिरसाट, सोमनाथ घुगे, आबासाहेब वाडेकर, सोनाजी मस्कुदे, सूरज रक्ताडे, बाबू रक्ताडे, दादा केदार, आसारामजी सिरसाट, धर्मराज सिरसाट, भीमराव मिसाळ, बाबू काळे, हरीशजी ढेरे, रामहरी घुगे, विद्यासागर आनुसे, माऊली सिरसाट, पवार महाराज, भागवत हार्डे, राजभाऊ सेडुदे. सर्व नाट्य रसिकांना विनंती आहे या नाटिकेचा आपण सर्वांनी आनंद घेऊन कलाकारांनी मेहनत घेतलेली असते त्यांच्या मेहनतीला टाळ्यांचा प्रतिसाद देऊन आपण ही नाटिका पाहावी. धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. श्री महारुद्र प्रासादिक नाट्य मंडळ आज आपल्या समोर सहर्ष सादर करीत आहे राजकुमारजी तांबडे लिखित आकडा. आज 14 एप्रिल महामानव राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. त्यांच्या जयंतीनिमित्त नाट्य मंडळाकडून त्यांना त्रिवार असं अभिवादन. आज या नाट्य महोत्सवासाठी आवर्जून उपस्थित असणारे माननीय सन्माननीय राजकुमारजी तांबडे सर या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. सर्वप्रथम सर्व नाट्य रसिकांना मी अशी विनंती करतो की टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं आपण स्वागत करावं. तसेच त्यांच्या समवेत आलेले सन्माननीय ॲडव्होकेट गजेंद्रजी तांबडे साहेब यांचंही मी मंडळाकडून स्वागत करतो आणि दोन्हीही सन्माननीय अतिथींना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचे. त्यांच्या समवेत गावचे प्रथम नागरिक सन्माननीय सरपंच अनिलदादा सानप तसेच माजी सभापती सन्माननीय भागवतरावजी रक्ताटे पाटील यांनी व्यासपीठावर यायचे. या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारे शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला हे जे नाटक आहे हे नाटक जे काही भारतभर नव्हे तर विदेशातही गाजलं याचे सन्माननीय नाट्यलेखक माननीय श्री राजकुमारजी तांबडे सर यांचे या ठिकाणी सत्कार गावचे सरपंच माननीय अनिलदादा सानप हे टायवल टोपे आणि श्रीफळ देऊन करतील. सॉरी रुमाल टोपे आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करतील. तांबडे सरांचं नाव आपल्या परिसरातील जामसमरचे असणारे राजकुमारजी तांबडे सर हे आकडा शिवाजी अंडरग्राऊंड भीमनगर मोहल्ला माळावरची फुलं ही त्यांची कादंबरी प्रसिद्ध आहे. बहीण माझी प्रीतीची हेही नाटक आपल्या या व्यासपीठावर झालेलं आहे. तसेच काय दिलं स्वातंत्र्यानं ऊस उत्पादकांचे प्रश्न मांडणारे नाटक हे त्यांनी लिहिलंय. त्यांच्या समवेत आलेले सन्माननीय ॲडव्होकेट गजेंद्रजी तांबडे सर यांचा सत्कार माजी सभापती सन्माननीय भागवतरावजी रक्ताटे पाटील यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. तांबडे सरांचं पिंटी, चक्काजाम, स्वर्गारोहण तसेच गणपत सिंग ही नाटकं अतिशय नावाजलेली आहेत. सरांना मी अशी विनंती करतो की त्यांनी या नाटकातील कलाकार सतीशजी बांगर आणि श्यामराव सिरसाट यांनाही अशी विनंती आहे की त्यांनी समोर येऊन सरांचा सत्कार करावा. त्याच्यानंतर राजकुमारजी तांबडे सर आपल्या समोर मनोगत व्यक्त करतील.
श्रोत राजकुमारजी तांबे सरांना असं विनंती करतो की या नाट्य महोत्सवाविषयी आणि आपल्याविषयी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. सर्वप्रथम आपल्या सर्वांना भीम जयंतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा क्षण अशासाठी आहे की रात्री आमचा शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला या नाटकाचा प्रयोग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये रात्री आम्ही सादर केला आणि तिथंही थिएटर भरलेलंच होतं. आणि आज इथं आकडाचा प्रयोग होतोय. इथं भरलेलं नाही, इथं ओसंडून वाहतंय सगळं. आपल्या मातीतली आपली माणसं आपली एखादी कलाकृती पाहायला एवढ्या संख्येने जर जमतील तर निश्चितच आनंद होतो. आकडा हे नाटक शेतकऱ्याच्या वीज समस्येवरचं नाटक आहे. साधारण हे 2003 साली लिहिलेलं आहे. आता जवळपास 22-23 वर्ष झाले. आता 22-23 वर्षात माणसं सुद्धा बदलतात, पण परिस्थिती बदलली का नाही हे तुम्ही नाटक पाहिल्यानंतर तुम्हीच ठरवायचे. खरं तर आनंदाची म्हणजे खरं तर हे नाटक बंद व्हावं, हे नाटक आम्हाला करायची गरज पडू नये अशी तुमची खरं तर तीव्र इच्छा होती, पण शेतकऱ्याचे प्रश्न संपत नाही. पण तरीही आपण ते आपलंच दुःख आपण आज आनंदानं पाहणार आहोत. मला नक्कीच सांगा की कसं वाटलं तुम्हाला. दुसरी गोष्ट अशी की गजेंद्रचा परिचय ज्यावेळेस करून दिला त्यावेळेस ॲडव्होकेट गजेंद्र तांगडे, पण ॲडव्होकेटच्या अगोदर तो एक अभिनेता पण आहे. तुम्ही घरबंदूक बिर्याणी नावाचा सिनेमा पाहिला असेल तर त्याच्यामध्ये गजेंद्रनं खूप छान असा रोल केलेला आहे आणि आज तोही इथे आपल्यासमोर आलेला आहे. अनिल दादांना मी एवढीच विनंती करीन की जरा एखादं थिएटर पण चांगलं बांधा. आता सगळे जागेची अडचण तर सगळ्यांना आपल्याला बसून आनंद घेता आला पाहिजे. पण आत्ताच अनिल दादांनी सांगितलं की जागेची अडचण. खरं तर जागेची अडचण ही शहरात असते. तिथं मजल्यावर मजले राहतात, कोणालाच जमीन नसते, सगळे एकमेकाच्या डोक्यावर राहतात. आपल्याकडे नुसती नजर फिरवली तर मला असं वाटतं की तुमचं गाव काहीही करू शकतंय. कारण आपल्या परिसरामध्ये पिंपरखेडची खूप ख्याती आहे, समृद्ध असं गाव आहे. तरी पण पुन्हा एकदा मी म्हणतो की थिएटर होऊच द्या आणि प्रयत्न करा. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि जे मी काही वर्षापूर्वी इथं आलो होतो आणि इथूनच याच मंचावरून मी असं म्हणलं होतं की महिला म्हणजे मुलींनी पण नाटकात काम करायला पाहिजे. कारण आत्ता जरी पाहायला सगळ्यात जास्त महिलाच आहेत आणि त्यांचं प्रतिनिधित्व जर स्टेजवर नसेल तर त्याला काय अर्थ नाही ना. आपल्या घरामध्ये पण मुलगी लागते. प्रत्येक बापाला वाटतं आपल्याला मुलगी असावी, प्रत्येक सासऱ्याला वाटतं आपल्याला सून असावी, प्रत्येक मुलाला वाटतं आपल्याला बायको असावी. मिळते का नाही आता विषय वेगळा राहिला. पण आणि असं असताना नाटकामध्ये पण पाहिजे असं मी माझं मत असं व्यक्त केलं होतं. पण मला अनिल दादांनी सांगितलं की आता मुली पण काम करायला लागल्या आणि ही खरं तर खूप गौरवाची गोष्ट आहे. मुली कुठल्याच बाबतीत मागं नाही आहेत. आता पिंपरखेड सारख्या प्रगतशील आर्थिकदृष्ट्या समृद्ध गावात तरी कशा मागं राहतील. आणि मी खरंच आपल्या सगळ्या गावकऱ्यांचं या बाबतीत मी अभिनंदन करेन आणि तुमचे आभार पण मानेन की त्या मायमाऊलीला पुन्हा स्टेजची संधी तुम्ही उपलब्ध करून दिली. आकडा 2003 साली लिहिलेला आहे. आत्ता त्याला जवळपास 22 वर्ष झालेत. आता सध्या मुंबई विद्यापीठाच्या BA फर्स्ट इयरच्या अभ्यासक्रमामध्ये पण हे नाटक आहे जे आता तुम्ही पाहणार आहे. म्हणजे आपलं दुःख सुद्धा लोक अभ्यासत आहेत. तर एवढीही आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे. धन्यवाद. आणि सगळ्यात ही जी टीम इथं काम करणार आहे त्यांच्यासाठी पण खूप साऱ्या शुभेच्छा. मला इथं बोलवून घरच्या माणसांनी एवढा सन्मान दिला. बऱ्याच दिवसानंतर मला टावेल आणि टोपी कुणीतरी दिली. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आपल्या परिसरात असलेले आपले सर्वांचे परिचित
तांगडे साहेब यांच्यामुळं शेतकऱ्यांच्याच नव्हे तर यांचे जेवढे लेखक नाट्य कलाकार मंडळी आहेत आपल्या परिसरातलेच आहेत, त्याचबरोबर जेवढ्या लेखणी त्यांनी सादर केल्या आहेत त्या सर्व वास्तविक जीवनाशी आधारित असणाऱ्या सगळ्या घडामोडी आपण त्यांनी सादर केल्या आहेत। त्यामुळे अतिशय मेहनती असणारे हे आपले दिग्दर्शक, निर्माते, कलाकार या सर्व ज्यांच्या टीमचं गजेंद्रजी तांगडे यांचंही मी आपल्या सर्व गावच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना विनंती की सर्वांनी टाळ्याच्या कडकडामध्ये त्यांचं स्वागत करायचं आणि आपण लगेच हे नाटकाला सुरुवात करू। धन्यवाद सर। हॅलो, स्टेजवरती मागं जे कोणी उभा आहेत अशांना मी हात जोडून विनंती करतो, अनेक दिवसापासून हे कलाकार आपली तयारी करत असतात, कोणी त्यांना डिस्टर्ब होईल असं वागू नका। आपल्याला बसण्याची व्यवस्था समोर आहे, विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, स्वतःहून खाली व्हा। कोणालाही माईकमध्ये नाव घेऊन उतरायची आमची इच्छा नाही आहे, त्या मंडळाची कमिटीची इच्छा आहे, कलाकाराची इच्छा आहे की आपण खाली यायचं। ज्यांची गरज नाही तुम्हाला मनापासून हात जोडून विनंती, आपण खाली यायचं। धन्यवाद। आवाज बघा.
ज्या दिवशी महाराष्ट्रात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही ना त्या दिवशी मला हे शेतकऱ्याचं सांग आठवणी पिकवला माल लाल लाल डोळ्यात पेटला याचा जगाचा पोशिंदा रोज बेदखल स्वप्नांचा फोटो त्याच्या लाल रक्त लाल चिखल लाल लाल माती नंगा नाच जिंदगी फुटलेली छाती पाठीवर माथ्यावरती काठी निराळांची भरली पोटा आमच्या माड्याला नाही त्या बापाने तर निघला सदरा खामाने फिरला आमच्या रक्ता वाचताने व्यापाऱ्यांचा खिसा फुटला घरावर पडला टेमा तरी बळीराजा फुगला फुटून गेला तोंडा हुदका निघला ओम नमो श्री जगदंबे नमन तुझ अंबे अंबे दपावर तापतून तुझ्याचा तापतून तुझ्याचा तापतून तुझ्याचा दपावर तापतून तुझ्याचा शाहिरा बापाचा शाहिरा महाराष्ट्राचा लोकशाहीचे गात गुणगान जिरजी 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 लोकशाही सर्व पुत्राची सर्व पुत्रास भारत मातेच्या सर्व पुत्रास भारत मातेच्या सर्व पुत्रास भारत मातेच्या सर्व पुत्रास भारत देश एक कृषी प्रधान राष्ट्र आहे या जगातले सर्वात मोठे स्वराज्य एकेकाळी धूर निघत होता पण या समृद्धीला परकीयाची नजर लागली आणि त्या सोन्याचं कोटशात रूपांतर झालं आणि ना चोरीकडे भ्रष्टाचार मग नमन भ्रष्ट पुढाऱ्याला कर्मचारी भेसळ फोडाला भ्रष्ट पुढारी कर्मचाऱ्याला भेसळ फोडाला जनी कर जात बुडविला दे जनी कर जात बुडविला दे जनी कर जात बुडविला दे विकासाचा केला सत्यानाश विकासाचा केला सत्यानाश घेतली फिरून जीवाची घेतली फिरून जीवाची हिसकाविले गरीबाचे घास केला रट संपत्तीचा नाश केला रट संपत्तीचा नाश तुम्ही म्हणत असाल शाहीर
या जगाचा रवी जगाचा अन्नदाता शेतकरी होती जगाचा अन्नदाता शेतकरी होती ज्याच्या कष्टातूनच पिकवलेलं अन्न खाऊन जो तो आपले जीवन जगत असतो तोच बळीराजा आज भिकारी बनलाय तोच बळीराजा आज भिकारी बनलाय झाली डोई जळ सावकारी झाली डोई जळ सावकारी झाली डोई जळ सावकारी जप्ती आली घरावरी जप्ती आली घरावरी जप्ती आली घरावर जप्ती आली घरावरी होती जप्ती आली घरावरी होती जप्ती आली घरावरी होती शेतकरी राजा होता पण या बळीराजाला आज गोत्रजाची कळ आली का आली नाही मालाला भाव नाही मालाला भाव कोपला अवर्षण झाले हो समया अवर्षण झाले हो समया अवर्षण झाले हो समया या शेतकऱ्यासमोर आत्मनी आणि सुतनी अशा दोन्ही संकटाला तोंड द्यावे लागते एकीकडे ओला दुष्काळ तर गावाच्या गावे वाहून गेली महापुराणी आणि दुसरीकडे कोरडा दुष्काळ म्हणून डोळ्याला पाणी लावायला शिल्लक नसते मंडळी आणि अशा बिकट परिस्थितीतून पिकवलं तर त्यालाही सरकारकडून हमी भाव नसतो त्यालाही सरकारकडून हमी भाव नसतो नाही मालाला रास्त भाव नाही मालाला रास्त भाव कोपला देव नाही मालाला रास्त भाव कोपला देव अवर्षण झाले हो समया अवर्षण झाले हो समया अवर्षण झाले हो समया आवडला वीज बिलाचा फास जी 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 आवडला वीज बिलाचा फास जी जी आवडला वीज बिलाचा फास जी जी आवडला वीज बिलाचा फास जी जी शेतकऱ्यासमोर तर अनेक समस्या असतात त्यात एक समस्या म्हणजे विजेची समस्या हे मी आपल्याला नाटक रूपाने दाखवत आहे नाही मालाला रास्त भाव कोपला देव नाही मालाला रास्त भाव कोपला देव अवर्षण झाले हो समया अवर्षण झाले हो समया अवर्षण झाले हो समया आवडला वीज बिलाचा फास आवडला वीज बिलाचा फास दीदी आवडला वीज बिलाचा फास दीदी आवडला वीज बिलाचा फास दीदी कशी झाली करुण कहाणी कशी झाली करुण कहाणी तुम्ही पाहो उघड्या डोळ्यांनी तुम्ही पाहो उघड्या डोळ्यांनी तुम्ही पाहो उघड्या डोळ्यांनी होती तुम्ही पाहो उघड्या डोळ्यांनी होती
सुनबाई, अगं तेलाची कॅन घेऊन ये, मिठाची भरणी घेऊन ये. अगं पण सरपंच कमी पडले, तेवढं सरपंच घेऊन ये. ठेवा डोक्यावर, तुला का जागा दिसेना व्हायचं. अहो जरा भाजी घट्टच बांधते हो. नाही, बेसन केलं असलं तर तेच बांधला. अगं सुनबाई, पाणी घेऊन ये का तांब्यामध्ये. अहो जरा भाजी घट्टच बांधते किंवा. अगं बेसन केलं असलं तर तेच बांधला. कायच म्हणा मग ह्या माणसाला पहिल्यासारखी काही बोलण्याची सवय येईल नाही मग. अगं कोणत्या तेलाचा भरलाय. तेलाचा आता घरात नाही, 2-4 तेल आहेत होय, म्हणून आता 3दा दिसेल ते कोणत्या तेलाचा भरलाय. पण सासू पण दाखवायचं ना. अहो तुम्हाला सांगितलं एकदा, तुम्ही मधामधात बोलत जाऊ नका म्हणून. अगं हे सुनबाई जरा थांब. सुनीता, लाईट आता 10 वाजता येणार आहे आणि त्या पांडुरंगाला सुद्धा लोड सेटिंगची सवय झाली. तुम्हाला सांगितलं नाही आता, मधामधात बोलत जाऊ नका म्हणून. अहो सुनीता, थोडी वेळ थांब जरा, लाईट नंतर दिवा नंतर लाव. अहो अशाने ती डोक्यावर बसेल, डोक्यावर. ती का तू? अहो ती म्हणते ती. सुनीता, सुनीता आणि ते वायरिंगला जाऊ दे, मला वावरात जायचंय. तात्या घ्या हे. तात्या इथेच विसरलो होते. हे पोट्टालाही क्षेत्र आहे मला. आणि सुनीता, त्याच्यावर जरा नीट ध्यान दे, नाही तर माझ्या माघारी तुम्हाला दुपारच हेल्मेट लुटून घेऊन जाते. अहो पंडित आताच एक पंडित घेऊन गेला की हो. अहो घरामध्ये लई दिसते टाकले होय. उगा तू भाकरी कर, मध्ये बोलायचं नको. काय काय हवाय का? ज्या शेतकऱ्यांनी वीज बिल भरलं नाही त्या शेतकऱ्याची लाईन कट करण्यात आली हो. आणि जर कुणी चोरून लाईन वापरली तर त्यांच्यावर पोलीस कारवाई करण्यात येणार आहे हो. अगं सुनीता, कोणता काय? दौंडी लाईटची का? नाही. अगं तू गप्प बस ना. उगा मध्ये तोंड घालीच नव्हती होई. काय सांगाव?
हो त्या चालली जोडी कालपासून आणि लाईनमॅन माणसं पण फिरते. अगं ते गेले असते दुसऱ्या गावाला. आपलं गाव एकटंच काय त्यांना. ज्या माणसाची लाईट ढकले त्या सगळ्याची लाईट कट केली जणू. अगं मग ते गेले असते. आपलं काय एकटंच गाव आहे काय. तात्या हो आपल्याकडे किती थकले. पोरी पोरी ते मात्र विचारू नको पोरी. 2 वर्षापासून या पन्हातून पाणी आलं नाही. 2 वर्षापासून पन्हातून पाणी आलं नाही आणि 2-3 वर्ष झालं ह्या मेघराजा इतका गरजतोय. सगळ्या पिकाचा नाश धूस झालाय पोरी. म्हणून लाईटच्या बिलाकडे काही बघणं झालं नाही. अहो मला ठाऊक किती थकले. अहो त्या मालगावच्या पाहुण्याकडे जा आणि राहिलेले पैसे आणा आणि ते बिल भरून टाका. नसलेलं थकीत राहिलं तर ते वाढत राहत नाही. किती सांगू माहिती तुम्हाला. बापाची ठुळे आहे. अगं तू आपल्याहूनच उदाहरण घे ना. तू आपल्याहूनच उदाहरण घे. 4 वर्ष झाले आपल्या पोरीचं लग्न होऊन मग आपण पंढरीच्या हुंड्यावरच भागीत होत ना. तात्या हो भाऊ म्हणाला देतो म्हणून त्याने काल बाजारात बैल काढले त्याला पण भाव कमी होता. असं काय. आता तुम्हाला त्याचा उत्मोडून तुम्हाला पैसे पाहिजे काय. बरं मला तू सांग. तुम्हाला माय लेकरा निवडण्याचा तुरुंगात टाकायला पाहिजे. आता त्याचा उत्मोडून तुम्हाला पैसे पाहिजे. अगं हे जुने लोक म्हणतात सोनं मोडावं आणि सोयराज मोडावं. अहो मी काय म्हणते. अहो आपल्या राहिलेले पंढरीचे हुंड्याचे पैसे आणा म्हणते. मी काय आगाऊ पैसे आणा सांगते का तुम्हाला. अहो झाले ना 2-3 वर्ष. जो पैसे थकले आहेत तेवढे पैसे ते घेऊन या. काय आगाऊ थोडे पैसे तुम्हाला मागते मी. तात्या हो अक्काचा ठेपा आलाय मला घेऊन जा म्हणून भाकरी पाठवायला लागत्या. अगं पोरी आता जुनं सगळं विसरलं पाहिजे आणि नवं आणलं पाहिजे. आता तात्या हो हे धरा. काय गुळंबाईने मुद्दाम त्याला भाऊ जवळ. अहो आपल्या पंढरीला लय गुळ आवडतो. तेवढ्या लेकराला घेऊन जाते हो. आता तुम्ही मला सांगा. तुम्हाला गुळाचे आवडत नाही आणि लोकांनी द्यायला गुळ बरोबर आवडतो. बरं ये इकडं. काय तुला सांगा बरं माणसाला उठ बसायला लय कंटाळा येतो ग मला. ये ना सांगा ना काय ती तुला भाकर राहिली भाजच्या. ये इकडे. सांगा. चला जावा तिकडे. लाज वाटते का. नातू आलाय जावई आलाय पण ह्या माणसाची सवय गेली नाही अजून. अगं तू इकडे. सांगा. आता मी शेतात जाणार आहे आणि आकडा टाकून मोटर चालू करणार आहे. परंतु तुला जर घरी कोणी विचारायला आलं तात्या कुठे गेले तर त्यांना काही सांगू नको. नाही तर सगळं ड्रामा सांगत बसतील. ते आकडा टाकायला गेले ते मोटरच चालू करायला गेले. त्याला गावालाच पाणी द्यायचंय. कारण तुमच्या बाया माणसाच्या काही मनात राहत नसतं होय. काय अहो शांता का खरंय का हे. अहो दुपारच्या पाऱ्यात माझं काम धंदा आवरल्यानंतर तुम्ही तुमच्या घरी येते. काय आवड बोलते का. काय तुमचं ऐकते माझं सांगते का. काहीच नाही. कुठं वेळ आहे आमच्याकडे हो. अगं कोणी विचारलं तर मग म्हणतोय मी. कोणी आणि कोणतं काळ कुत्र सुद्धा विचारित नाही. बरं आता मी शेताकडे चाललोय आणि संध्याकाळी वापस येणार नाही. त्याच्यामुळं आपल्या कोपीच्या ताटी सगळे व्यवस्थित लावून घे. बरं बरं बरं. आणि ह्या घरामध्ये लई इस्टेट टाकली का हो. अगं तसं नाही ग. 2 रट्ट्याला तरी माग आहेत का. आणि पोरी तू तुझ्या घरात झपाक. ताते बाजारी आहे. आता काय करावं तुम्हाला. त्या चोराला माहितीये का बाजारी एका नकली एका असली आहे म्हणून. पण सासूच्या वळणावर बसेल ना बोलाय.
खरं आहे ग मा खरं 4 दिवस तुला नाही घरा आले तिथे गुणगान गाते मा खरं आणि माझ्या नावानं सारखे खडेच खाते मा पाहिलं का असं होत आहे हो टाका लावून घ्या अगं सुनबाई मी काय म्हणते ते तेवढी चुरी जाऊ भाकर उठलो आणि मी तेवढी झोपडीची काठी लावते बरं आत्या करून रडते ग काय झालं असं काय झालंय काय रडताय आपला गहू गेला गे गहू चाललाय पाण्याहून त्या साहेबांनी आपली रुवायत टाकर काढून दिलंय अहो असा धीर सोडू नका हो असं खचून जाऊ नका हो अहो माझ्या वडिलांनी गाय दिली ती गाय इकून आपण तुम्हाला जे काय पैसे लागते त्याची भरपाई करू अहो ते जरी भरपाई नाही जर झाली तर माझ्या गळ्यातलं आहे ना हे मोडू आपण साहेब तर आपला गहू गेला तर मी छोट्या नातवाला काय खाऊ घालू मी सांगणार ते नातू म्हणून मला बाबा मला चपाती द्या मला चपाती नाही आवडते बाबा सांग ना पंढरी साहेब मी काय करू मी पतरी जाऊ अहो असा धीर सोडू नका तुम्ही अहो संसाराने 2 चाकं आधी अगदी गच्च असले जाम असले ना तर संसार हा कडेला जातो अहो असा धीर सोडताना तुम्ही जर धीर सोडला तर आपले लेकरं बाळ आम्ही कसा दिन धरावा अहो ह्या संसाराला आणि या गरीबाला आणि या सरकाराला फक्त हे कारणी फक्त सरकार आहे अहो सरकार हे निवडणुकीच्या वेळी आश्वासन देतं कर्जमुक्ती करू वीज बिल माफ करू गहू फुकट देऊ राखेल फुकट देऊ अरे पण हे काहीच देत नाही शेतकऱ्याला फक्त आश्वासन देतं बाळगुडीला लावतो पण असं खचून जाऊ नका हो मी तुमच्या पायावर पाय देऊन खंबीरपणे उभे राहील
आपल्या मुलाबाळाला आपल्या नातवाला काही कमी पडून देणार नाही, काही कमी पडून देणार नाही. परिचय असे तुझे भक्कम साथ माझ्या संसारात असले तुम्ही कवाही घाबरणार नाही. पंढरीची आई नाही घाबरणार. अहो असं खचून जाऊ नये माणसानं हृदय मोठा असावं. अहो जरा जीवाला जपा, जीवाला सांभाळा. जा जा वावरात जा आणि आपली काय जे आहे कामधंदा हातचा सोडू नका. अहो धरला कसा कसा सोडू नये. माणसं काय आई केव्हा काय देईल त्याचा सांगता येत नाही. पण संकटाला समोर जायचं असतं. शेतकरी हा बळीराज आहे. शेतकरी हा बळीराज आहे. आणि सरकार म्हणतं शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. अहो 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 आपल्या पंढरीला सांग वावरात जा म्हणून. अहो श्रीकृष्ण भगवतामध्ये सांगतात ही एक वेळ निघून जाईल, ही एक वेळ निघून जाईल, ही एक वेळ निघून जाईल. अहो कुठे साहेब? अहो डब्बा आणला. घरात कामं होते. राम 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 राम. मळ्यामध्ये खंजिरीचे भोसेले आश्रमात तात्या बी तिकडेच गेलेत आणि महाराज बी तिकडेच गेलेत. बरं येऊ का?
नाही बाबा, अरे बाबा नाही ती इथंच आहे. चायला तुम्ही पाठीत नाही अरे नाव ठेवायला लय पक्के. काय माणसं आहे तुम्ही. अरे त्या सर्जने मला लय वर ठेका द्याला, पण या कामाच्या हिशोबाने मला येणं झालं नाही. बघ पण मी एक गोष्ट तुला नक्की सांगतो. आपल्या गावातल्या सरपंचाला मी भेटलो, ते म्हणाले नालीचं सिमेंट लय मोठं उरलेलंय, ते ग्रामपंचायत मध्ये ठुलंय आणि तुम्ही कव्हा या, मी तुम्हाला कव्हा देईन आणि काम झाल्यावर आमदारला आणून घेऊ उद्घाटन करू. अरे हे कवा बांधलंय ते सांगता येणार नाही, पण नक्की हे कोणत्या गुत्तेदाराने केलं नसेल बघ. केलं नसेल. ज्या ज्या शेतकऱ्यांनी वीज बिल भरलं नाही त्या शेतकऱ्यांची लाईट कट करण्यात आली हो. आणि जर कुणी चोरून लाईट वापरली तर त्यांच्यावर पोलीस कारवाई करण्यात येणार आहे हो. अरे आपल्या गावात लाईनमॅन आलेत आणि ज्यांनी बिल भरले नाहीत अशाच्या मोटरा वायर सगळे गुंडाळून टेम्पो भरून घेऊन चाललंय त्यांनी. अरे असंच आपल्या एका शेजारी गावात झालं. लाईनमॅनचं पथक त्या शेतकऱ्याच्या वावरात गेलं, तिथं माणसं गेले पळून. कनेक्शन कट करायला गेलं, तिथं माणसं गेले पळून, पण महिला तिथंच थांबल्या ना. त्यांनी ते लाईनमॅन गेलं पोलवर, महिलांनी घेतले ना हातात दगड. तो घाबरला असणार लाईनमॅन. मग काय तो इंजिनियर त्या बाईला समजून सांगू लागला, हे बघ बाई तुझ्यावर एवढं तुझ्यावर तुमच्याकडे एवढं बिल थकलेलं आहे, तुम्हाला ते भरावंच लागेल. मग त्या बाईनं पिशीतला कागद काढा आणि ठेवला त्या इंजिनियरच्या हातात. आणि त्यात काय अरे तो जाहीरनामा होता, त्या जाहीरनाम्यात लिहिलेलं होतं सर्व वीज बिल माफ. मग काय तो इंजिनियर म्हणाला, ह्या जाहीरनाम्याचं बाई तू काही खरं नाही, तुला बिलच भरावं लागल. तेव्हा ती बाई म्हणाली, हे बघ तो ह्या बी त्या बिलाचं काही खरं नाही मुर्द्या. मग काय ती बाई त्या साहेबांना समजून सांगू लागली, हे बघा हे जाहीरनामाले लोक आमच्या घरी आले, त्यांनी आम्हाला मतदान करायला लावलं आणि आम्ही केलं सुद्धा. ते निवडून आले, त्यांचं सरकारही आलं. आणि आता मला सांगा, हे जो जाहीरनामा आहे तो पेराच्या शहाईने लिहिलेला आहे आणि तो हा जाहीरनामा काय सोन्याच्या पाण्याने लिहिलेला आहे का? पुढं काय ती म्हणाली, गुमानं माझ्या शेतातून निघून जा. नाही तर आणि सरकारने 2 खोटे कागद छापले म्हणून त्यांच्यावर कारवाई करा. आणि नीट ते पथक मग निघून गेलं. बघ ज्या ज्या शेतकऱ्यांनी वीज बिल भरलं नाही त्या शेतकऱ्यांचं कनेक्शन कट करण्यात आलंय हो. आणि जर कुणी चोरून लाईन वापरली
तर त्यांच्यावर पोलीस कारवाई करण्यात येणार आहे. हो अरे मी रामा काय झाले कोण बंद करायची कोणी गचकलं काय असा आहे हे रे तळाला कुठं जोडीले कोण बघ मला कशाला दोष देता ते साहेबाला बोलवून जाऊन दौंडी का तो असा आहे द्याला का अरे तुम्ही जसे तुमचे पोट भरता का तसं करते सगळ्याला काम कोण बदल करतो लोकांना त्याचं काय मग मला सांग दारिद्र्य रेषेखाली काय शेतकरी नाहीत होय त्यांना डिझेल फुकट गहू फुकट 2 रुपये किलो आमचा गहू आम्हालाच 2 रुपये किलो आणि तुमचं युनिट 5 रुपये काय झालं आले का तुम्ही मोटर किती झाले काय त्या मोटर काय आम्ही जाऊ काय अरे वरमूर नाही कशी येते कालच नाही सगळी होती सकाळी भरून आणली आता संध्याकाळी सुरू करायची बघ आणि ती लाईट तरी काय आमच्या घरची काय ते वरमूर कशी ती बाय अरे अरे ते टीव्हीवर काहीतरी चालू असतं पाय हवा माहिती कधी म्हणल्यावर काय असतं ते अरे क्रिकेट असल्यावर ते ऊर्जा मंत्री म्हणते आता दिवसभर लाईन राहील रात्री बी ना हो रात्री राव मग मला काय वाटतंय आज पहिले गप्पा हाणण्यापेक्षा आपण तिकडे जाऊ आणि त्यांना सांगू ना की तुम्ही रोज खेळत जा तुमच्यामुळे तर व्हायला आमची लाईट तिथे आणि आपले लोक नोकरी करणार नाही एका जागेवर बसते आणि पुन्हा सांग ते लाईन खात्याचं सगळं सामान ते सगळं तुम्हीच बशील ना तुमचे लोक दुपारी उशिरा गावात येतात गावातले लोक रानात जातात आणि मग दारासमोर उभं राहून लेकराला म्हणतो ते लाईन मी अय आता किती युनिट झालं सांग बरं सारखे चुरू पाहणाऱ्याला असतात रे आणि तो तिकडे साहेब जाऊन पार्टी देतो आणि आम्हाला सांगायला लागला की पैसे द्या कोण देते उधार अजून दिले नाही तिकडे साहेब जाऊन पार्टी देतो घरी लाईट फिरून घेतो अरे याच काय होतो मी माळकरी माणूस आहे रोज भाजनात जातो हे काही म्हणतो याच काय बरं चल जाऊ काय मला येऊ दे ना तुला सगळ्यांचं ऐकावं लागेल तुझं फळ बाजूला बरं आता कामासाला तर जायचंय पण थोडा एन्जॉय केल्याशिवाय तर नाही जायचं बघा
ज्या ज्या शेतकऱ्यांनी वीज बिल भरलं नाही त्या त्या शेतकऱ्यांची लाईट कट करण्यात आली हो. आणि जर कुणी चोरून लाईट वापरली तर त्यांच्यावर पोलीस कारवाई करण्यात येणार आहे. कोण? अरे तात्या रामा तू आणि कशी चोरून लागते? अहो काय तात्या किती सांगितले रावल्या ऐकून ऐकल्यासारखं करायले ते नाही का? ज्या ज्या शेतकऱ्यांनी लाईट बिल भरलं नाही का त्यांची महावितरणाने लाईट कट केली आणि जर कुणी चोरून वापरली तर त्यांच्यावर पोलीस कारवाई होणार आहे. असे नाही का ती गाडी आली बघा त्याच्यात मोटर वायर सगळं तुमचं घेऊन गेले आणि ते साहेब म्हणले तुमचं थांब जर कोणी मोटर टाकली सांग मी लगेच पोलीस गाडी घेऊन येतो.
आता म्हणले साहेब मग काय करताय काय माहिती आता बरं तात्या जेवण झालं का? हो तुझं हो आता झालंय. काय खाल्लं रे? काय असायचं दुपारचं वरण संध्याकाळी बेसन. काय खाल्लं? खाऊ द्या काय खायचं ते खाऊ द्या. वायर मोठं सुरू करायची का काय चोरून? नाही अहो, काय करते राव मी तुमच्या सरकारचे एक शेतकरी माणूस आहे. मला बी आकडे टाकून हरभऱ्याला पाणी द्यायचंय. एवढं काय घ्यायचं लगे? अरे पण ते गाडी नाही का तिथं? नाही उगा म्हणलं नाही जा आणि बिंदास टाका आणि जरा लवकर यायचं ना. किती उशीर केलाय आता फक्त 2च घंटे लाईट राहिली. नाही तसं पण तरी गेला पुढं पण मी म्हणलं कमी कमीला चला बरं त्या हो मला काय वाटतं माहिती का तुम्ही थोडं लवकरच यायला पाहिजे बाबा. लय उशीर केला तुम्ही. बरं आता या वायर नेऊन टाकून सुरू करायचं म्हणता ना तर एक काम करा ते टोकाच्या वावर किती तयारी करा. आकाशाची डिप्पी त्या डिप्पीवर मोठा कोटेशनच्या 4-5 आणि बिगर कोटेशनच्या बरोबर 25 मग कशी डिप्पी. मग जेवढे कोटी शिवे का त्यांनी जाऊन भरून यायचं. बाकीचं कसं हे करायचं. अरे ते सगळे 2-4 जण ते सगळे आम्ही सगळे शेतकरी डिप्पी आणायला गेलो परंतु ते साहेब काय म्हणाला मी 25,000 घेतल्याशिवाय डिप्पी देणार नाही बाबा. अरे मग एक काम करा ना आपल्या आमदार किती घेऊन जा. काय करतो आमदाराच्या चिठ्ठीला त्या साहेबच्या पुढे कमरा इतका ढिगाल पडला आमदाराच्या चिठ्ठीचा. पण ते साहेब ते इंजिनियर साहेब कोणाचं ऐकत नाही. पण घालवून त्याला 25,000 रुपये दिले की काम मात्र नेत्याने करू नका का. हो ते आपल्या टायमाला बी एक साहेब होते बघा पवार साहेब. त्यांना बी आपण 400-500 दिले की तिकडे फॉल्ट असू नव्हतं डीपी असू लगेच त्याची ताणच नव्हता. अरे त्या टायमाला असेच आपले सगळे शेतकरी एकदा उपोषणाला बसले त्यांच्यात मी बी होतो आणि मग उपोषणाला बसले. मग झालं असं त्या जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या आमदाराला फोनवर त्यांच्यावर दबाव करून फोनवर फोन आणि मग ते झालं ते आमदार ते सगळं ते एका मिनिटाला फोन एका घंट्याला फोन थांबायला फोन उठलेला फोन मग कसं झालं सगळं पोहोचत. मग त्यावेळेस झाला असं का त्या की त्यांचे फोन घेतले नाही म्हणून ते आमदार तुझा स्वतः कसा शिव्या देऊन गेला. आणि शिव्या दिल्यामुळे झाली अशी गोष्ट की जेवढे शेतकरी उपोषणाला बघ एका बी कोटीशी नव्हतं बघा. आणि झाला असं की आमदार आला म्हणून सगळी पांगापांग झाली. पांगापांग झाल्यामुळे काय डीपी भेटली. मग पण त्या पवार साहेबाला भय आली. त्यांनी स्वतःच्या खिशातले पैसे दिले आणि म्हणले की हे घ्या पैसे पण त्या शेतकऱ्यांना डिक्टरी द्या. हो ते आता आम्हाला अशीच मजा आली बघ. आम्ही सगळे शेतकरी डीपी आणायला गेलो परंतु आमच्या शेतकऱ्याच्या खिशात 1 रुपया बी नव्हता राहिला. पण ते झालं असं ते पवार साहेब सगळं ओळखीचं होतं. होत ना ते म्हणलं जाऊ द्या गरीब माणसं आहेत. मग त्यांनी सगळे पैसे भरले ना. मग सगळे पैसे भरल्याच्या नंतर डिप्पी काढली गाडीत टाकली गावात आणली वावरात नेली चालू केली आणि मग ते आलं मग त्या दिवसाला पैसे नाही आला. पैसे नाही आला आणि मग कसं ते आलं ते आपले जेवढे शेतकरी जे कुचरवट्यावर बसले आहेत ना ते पळून वावरात पळून मग कशाचे पैसे खायचे काय त्यांनी 1 चक्कर हाणली दुसरी हाणली तिसरी हाणली मग त्याला राग मग राग आला त्याने आणलं पथक बघू त्यांनी पथक आणलं सगळ्याच्या मोठा टाटर वायर चट काढून गेले. तेव्हा तुमचं काढून द्यायचं ना मग आता कुठून घेतलंय. आता जांभळीच्या मळ्यातून टाकलंय बाबा. मी आता ऐकलं त्याच्यावर मोटर चलत नाही का. कशाच्या मोटर चालतात भया तुला काय सांगू निवळ हात पाहून वारे गेल्यासारख्या गोंग 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 वाजतात. अरे लय पिकत आणले असतील का तुमची. मग आता बाहेर झालं असेल सगळं. अरे कशाचं पाणी मारतात आणि कशाचं भिजणं होते हे लहान लेकरू
हा 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 असं बुलबुल बुलबुल काय भरलं होतंय? मला काय वाटतं माहिती का यांनी 2 घंटे लाईट कमी द्यावा पण लाईट कशी द्यावा क्लिअर खट आली की गेली नाही पाहिजे आणि भिजन बी झालं नाही पाहिजे म्हणजे काय उपयोग आहे नुसती लाईट येते शेतकरी जागून गेला ना असतात दर भरणे व्हायला काहीच व्हायला अरे तू येणार आहे का नाही? काय होते आता तू मला सांग हा येतच हे तशी मानता म्हणजे अरे आता तू मला सांग चांगली लाईट कुठे शहर चांगली शाळा ते बी शहर आपल्याकडे काही शहर चांगले चांगले रस्ते ते बी शहर आपल्याकडे जो काही खडे सगळे चांगली लाईट चांगली शाळा चांगले रस्ते शहरात हो मग कमी दाबाची जास्त व्होल्टेजची लाईट आपल्याला असं कसं त्या त्याच्याकडे दास आहे बघा जास्त दाबाची युनिट किती भेटते शहरातल्या लोकांना आणि कमी दाबाची युनिटची लाईट शेतकऱ्यांना मग कशाचं घेतलं मोटर कुठे काही होय सगळं असं करा त्या तुम्हाला सांग रास त्यांना मात्र आपल्याला आणि तरी सुद्धा मेरा भारत देश महान वारे पक्क्या बरं तात्या चला जाऊ द्या आता मला जायचं बघा बरोबर काय गे तात्या काटा घुसला पाहायचं नाही काय झालं रे? काय नाही बा पाठा घुसला पाहिजे थोडा अरे बाबा मग असं रातचं हिंडायचं म्हणल्यावर बूट घातला पाहिजे असं आम्ही फिरत नसते दादा तात्या लय दिवस झाला बूट घेईन म्हणलो पण काही घेणं झालं नाही आता हे पैसे आले का बुटच घेईन बघा अरे बाबा तू मला सांग तुझा रस्ता पायाखालचा आहे पण हे जेव्हा काटे तुझ्या पायाखालचे आहेत का मी काटा मोडू शकतो त्याचं काय नाही बरं निघला काटा हो निघला बरं तात्या येऊ का आणि आकडा जरा व्यवस्थित टाका बरं का आता हो आणि आता तू घरी जा आणि त्याला जिथे काटा मोडलाय तिथं मेन घाल त्याला सरका दे म्हणजे उद्या कळणार नाही बरोबर तात्या येऊ का आणि ते ध्यान देऊन बरं का जरा हो येतो श्री महारुद्र प्रसादिक नाट्य मंडळ श्री महारुद्र प्रसादिक नाट्य मंडळ आम्ही उद्या आपल्या समोर सहर्ष सादर करणार आहोत सीता स्वयंवरचा दुसरा भाग सुलोचना गईवर सुलोचना गईवर या नाटकातील सहभागी कलाकार नाटक लेखक उमेश पिंपरखेडकर मुख्य दिग्दर्शक संजू काका जोशी सूत्रधाराच्या भूमिकेत उमेश पिंपरखेडकर विदूषकाच्या भूमिकेत अशोक काटकर गणपतीच्या भूमिकेत व्यंकटेश आंधळे सरस्वतीच्या भूमिकेत भगवान यादव नटीच्या भूमिकेत अनंता आगाव श्रीरामाच्या भूमिकेत प्रसाद पाटील लक्ष्मणाच्या भूमिकेत अविनाश जोशी उर्फ बाळू जोशी विभीषणाच्या भूमिकेत आनंद माने हनुमानाच्या भूमिकेत सारंगधर काळे सुग्रीवाच्या भूमिकेत श्याम काळे अंगदाच्या भूमिकेत भगवान देवकते नारदाच्या भूमिकेत भागवत पांडे गरुडाच्या भूमिकेत श्रीपाद पाटील सुसेनच्या भूमिकेत दिगंबर अण्णा कंडारकर रावणाच्या भूमिकेत श्रीराम सानप इंद्रजिताच्या भूमिकेत अखिलेश पिंपरखेडकर प्रधानाच्या भूमिकेत विष्णू काका रक्ताटे विरूपाक्ष अविनाश घुगे दुर्मुखाच्या भूमिकेत तात्यासाहेब रक्ताटे महापार्श्वाच्या भूमिकेत मदन रक्ताटे प्रहस्ताच्या भूमिकेत अजय सानप अतिकायाच्या भूमिकेत हरिभाऊ सानप अकंपनाच्या भूमिकेत अशोक जायबाय गुप्तहेराच्या भूमिकेत बाबा शेख मंदोदरीच्या भूमिकेत गणपत डोलतोडे आणि सुलोचनाची सखी द्वारकादास वाघमारे आणि सुलोचनाच्या मुख्य भूमिकेत संतोष काळे या पौराणिक नाटकासाठी आम्हाला सहकार्य करण्यासाठी विशेष संगीतकार व मुख्य साकी गायकाच्या भूमिकेत धोंडरामजी सानप हार्मोनियम वादक
नामजी आरडे, सागर आरडे, तबला वादक काशीनाथ भाऊ जोशी, साकी गायक, सहकारी म्हणून अशोक रक्ताटे, संजू काका जोशी. मेकअप सजावट कनू कंडाळकर, सुमित जोशी, उदय जोशी, बालू देवकते. तर उद्या सर्वांनी नक्कीच पाहायला विसरू नका. सीता सोयरचा दुसरा भाग, सुलोचना गैवर, सुलोचना गैवर. का पहावे हे नाटक? काय यावा गैवर त्या अहंकारी रावणाला? का ऐकावा आक्रोश एका पतिव्रता स्त्रीचा? काय हसले असेल धडा वेगळे झालेले ते इंद्रजिताचे मस्तक? का लिहिलं असेल निर्जीव हाताने वृत्तांत? काय आपल्या भावाची साथ सोडली असेल त्या बिभीषणाने? तर नक्कीच तुम्ही सर्वजण हे आपल्या समोर पडलेले प्रश्न याचा उलगडा करून घेण्यासाठी सर्वांनी उद्याची नाटिका पाहण्यासाठी यायचं आहे. सुलोचना गैवर, सुलोचना गैवर. नाटक ठीक 8 वाजता सुरू होणार आहे, त्यामुळे सर्वांनी लवकर येण्याची कृपा करा. आलेल्या देणगीदारांचे नाव: पार्थ रक्ताते, प्रणव रक्ताते 100 रुपये, कृष्णा इंदरी पार 201 रुपये, सरस्वती रक्ताते 100 रुपये, गुपितदान 500 रुपये, ज्ञानदेव मोहन जायबाई 100 रुपये, हिंदवी स्वराज माधव जायबाई 100 रुपये, सिद्धेश्वर करडे 20 रुपये, विश्वनाथ काशीनाथ जायबाई 200 रुपये, भरत जायबाई 100 रुपये, शुभम सानप 102 रुपये, विराट गणेश सिरसाट, श्रीशांत गणेश सिरसाट दोनाकडनं 600 रुपये, गुपित दान 102 रुपये, प्रांजली सुग्रीव सिरसाट 51 रुपये, भागवत अनुष्य 50 रुपये, संस्कृती दुम्मक 50 रुपये, आदर्श दांगुर्डे 50 रुपये, सार्थक हनुमंत सिरसाट 51 रुपये, सिद्धी अभय डाके 50 रुपये, विकास सिद्धी अभय डाके 50 रुपये, विकास मंत्रणा सपाटे राजेगावकर 100 रुपये, श्रावणी बळीराज्य घुमरे मासेगावकर 100 रुपये, 1001 रुपये, सॉरी, सार्थक सांगे 55 रुपये, सात्विक केदार 100 रुपये, कल्याण भांगा सागाव 500 रुपये, सार्थक दादासाहेब नागरगोजे, स्वरा दादासाहेब नागरगोजे, शिवम दादासाहेब नागरगोजे 101 रुपये, अशोक सानप 500 रुपये, कीर्तिकी ज्ञानेश्वर सानप, कार्तिकी ज्ञानेश्वर सानप, कीर्ती ज्ञानेश्वर सानप आणि कार्तिक ज्ञानेश्वर सानप 400 रुपये, समृद्धी ज्ञानेश्वर सानप सगळ्यात म्हणून 400 रुपये, ज्ञानेश्वर संपत सानप या सर्वांकडनं 400 रुपये, अहिल्या भागवत देवकते 100 रुपये, गणेश इलद 51 रुपये, सुंदरिता परदेशी 101 रुपये, भरत दत्ता परदेशी 101 रुपये, शरद दत्ता परदेशी 101 रुपये, उन्नती पाटील संभाजीनगर 101 रुपये, राधिका तुकाराम जंगली 100 रुपये, ओंकार भोकरे 100 रुपये, उदय केकांत कर्मी केकांत 200 रुपये, रावसाहेब जयराम बाकाटे 157 मनापासून धन्यवाद. अरे पंढरी हो, अरे झाला का नाही अजून? सकाळपासून आकडा टाकायला आला हो माणूस, याचे नाही आकडा टाकणं होय ना. मला तरी वाटली का पंढरी हो, अरे चहाचं सामान आणले, करू चहा. मला चहा. अरे पंढरी, अरे माठ तर पाण्याचा थेंब नाही, आणू काय 2 बकेट काढून. राहिले हवं धाकटी दुष्काळ. पंढरी, अरे उगा आवतासा चितू नको रे. आता 2 बकेट काढून आणायला पाय फी घासला, मी काय एवढं डंगर झालो होय. बरोबर तू ऐकतच नाही बाबा. अरे पंढरी हो, अरे आर्थिंगला तर पाण्याला थेंब नाही, कोणी ठप्पल द्या. आता तू मला सांग, बन लाईट मध्ये जर आर्थिंग तुला शाक मारत असती का रे? मारित असते एखाद्या वेळेस. आता तू मला सांग, अशा बन लाईट मध्ये जर आर्थिंगनी शाक मारला असता तर या सगळ्या लोकांनी लाईटीच्या कणगीची कणगी भरून ठेवल्या असत्या आणि लोन साठी कथा मला चालू. त्याचं काय
अरे पंढरी, अरे काहीतरी वाटल्यासारखा आवाज येतो रे. अरे शिट्टी पाहिली का काय बाबा? अरे पंढरी, आता म्हणे बोलला जरा कोणी आहे का पिठ्या? अरे पथक मिठ्या काय सांगा तसं? असते ना घालत नसतं नाही बाबा, तसं बोलू नको. त्यांच्या जीवावर जर भेटली ना ते आपली धारकात पुढणार नाहीत, ते बोलू नको. टाका नाही टाकी, पण लाईट तर चोरून घेतात ना कवडी जायला. सांग ना तू. बरोबर पंढरी, येतोय का तरी आवाज दिला. कोणतर वाघ सुरू दिसतंय. आज नाही का बाजारात येऊनचे मग ते शेवट ते करते कंडक्टरला बेजार, कंडक्टर होत बेजार, खाली उतरत यायला काही नसते काम. चलते रोड नाही उडत गाडी म्हणे येत. बरोबर आहे. नाही कोलाकोली करू नको, टाक लवकर आखला. आणि जरा नीट ध्यान देऊन आखला बरं का. अजून काही टाकला नाही म्हणा, पण भले 5-25 शेंड त्या वायरला जरा व्यवस्थित टाकला का. मला काही येत नाही त्या लाईट मधलं. अरे मग काय तुला कसं करायचं? सकाळपासून तू आकडा टाकतोय, तुला एक आकडा टाकणं व्हाय ना, पुन्हा मलाच म्हणतोय दम धरा. दम धरा तुला कोणा बसा वाटते. साऱ्या तवापासून आकडा टाकतोय. काय तुला काय करायचं? कुठेतरी देवाला निघून गेला असतो, पण ते बापाला शब्द दिला ना, महानाथाच्या मागे उभा राहा, महानाथाच्या मागे उभा राहा, म्हणून वचन द्यायला राहावं लागतंय. बस तुम्ही एका जागेवर, बस तू थोडं काम चालू आहे. मना सतना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पावी देतो स्वभावे. जनी वंदते सर्व भावे भजावे, जनी निंदते सर्व सोडून गावे. राम चंद्र की जय, महादेव की जय, सब शंकर की जय. विठ्ठल 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 विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठला. हे नाम देवाचा तुला राग करावा, नाम देवाचा तुला राग करावा. विठ्ठल 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 विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठला. नाम देवाचा तुला राग करावा,
नामदेवा फळ करी कर जोडीत तुम्हा होते तेव्हा कसे खात होते रोज बाबा आणि होते तेव्हा पैसे